नमस्कार, मी रेश्मा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। दिवाळी अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली। दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच। प्रत्येकाच्या घरी वेगवेगळा फराळ केला जातो। काही जणांना गोड आवडतं, काही जणांना तिखट आवडतं, जो तो आपापल्या आवडीचा फराळ करतो। तर आजपासून मीही फराळ बनवायला सुरुवात केलेली आहे। तर सगळ्यात अगोदर मी शंकरपाळी बनवली आहे, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। काही जणांना वाटतं शंकरपाळी बनवणं काय, ते काय खूपच सोपं। मैदा घ्यायचा, मैद्यामध्ये साखर घालायची आणि पाणी घालून मळायचं आणि त्यानंतर शंकरपाळीचा आकार द्यायचा आणि तिला तळून घ्यायचं, झाली शंकरपाळी। पण असं नाही, आपल्याला जसं वाटतं तेवढी सोपी शंकरपाळी नाहीच नाही। जर याची मेजरमेंट चुकली, परफेक्ट प्रमाण नाही कळलं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते किंवा कडकही होऊ शकते। तर या चुका टाळण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर मी येथे एका वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगते। तर 2 वाटी येथे मी मैदा घेणार आहे। सगळं प्रमाण आपल्याला याच वाटीने घ्यायचं आहे। तर याच्यात आपल्याला हे गरम केलेलं तूप आहे, जे मी पाव वाटी घेतलेलं आहे। थोडासा 1 चमचा मी याच्यात एक्स्ट्रा तूप घातलेलं आहे। घातलं नाही तरी चालू शकतं, पण माझ्याकडून थोडंसं एक्स्ट्रा झालं, मग मी म्हटलं राहू दे, आता ते काढत नाही परत। तर गरम गरम आहे म्हणून चमच्याने पहिल्यांदा ढवळून घ्यायचं। तर तूप घातल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यात हात घालायचा नाही, कारण या ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या जर आपण हाताने लगेच फोडायला गेलो तर हाताला चटका बसू शकतो। यासाठी चमच्याने अशा त्या गुठळ्या पहिल्यांदा मोडून घ्यायच्या। त्यानंतर हाताने सगळं तूप व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। मी जवळजवळ 3 मिनिटांपर्यंत हे मिक्स करत होते, कारण हे व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे, तरच आपली शंकरपाळी व्यवस्थित होईल। आता येथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। आता 2 वाटी मी मैदा घेतला होता आणि त्याच वाटीचं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं होतं की पाव वाटी तूप घ्यायचं। तर पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी तूप घेतलं तरी तुम्ही चालू शकतं। बघू शकता एवढं तूप मी साईडला ठेवलं आहे। याच्यात अजून 1-1.5 चमचा एक्स्ट्रा तूप तुम्ही साईडला ठेवलं तरी चालू शकतं, कारण आपल्याला येथे हे मिश्रण परफेक्ट झालं की नाही ते बघण्यासाठी अशी मूठ वळून बघायची आहे। जर मूठ परफेक्ट येत असेल तर मिश्रण आपलं व्यवस्थित झालं आहे, आणि जर मूठ परफेक्ट होत नसेल तर थोडंसं तूप एक्स्ट्रा घालायचं त्याच्यामध्ये। आता याच्यात अगदी थोडंसं म्हणजे चिमूटभर मी मीठ घातलं आहे। तसं शक्यतो कोणी घालत नाही, पण गोड पदार्थ असलं आणि थोडंसं मीठ घातलं की त्याला खूप छान चव येते। आता आपण पीठ मळून घेऊया। पीठ मळण्यासाठी मी इथे दुधाचाच वापर केलेला आहे, पाणी वापरत नाही। दूधसुद्धा आपल्याला पाव वाटीच वापरायचं आहे। आता तुम्ही म्हणाल एवढंसं दूध पुरेल, तर हो पुरेल। आता पाव वाटी दुधात मी पाव वाटी साखर घालत आहे। एक्स्ट्रा तुम्हाला गोड हवं असेल तर अजून एक्स्ट्रा साखर घातली तरी चालेल। आता ही साखर पूर्ण दुधात आपण व्यवस्थित विरघळवून घ्यायची। साखर दुधात व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। कलरही थोडासा चेंज झालेला आहे, बघू शकता। तर आता या दुधाने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, पण हे दूध सगळं घालायचं नाही, तर थोडं थोडं करून आपल्याला हे दूध वापरायचं आहे। तर पहिल्यांदा मी थोडंच दूध घालून घेते। मध्ये मध्ये आपल्याला जसं दूध लागेल तसं आपण दूध घालून घ्यायचं। मी तर चमच्यानेच घालून घेते, कारण हे मिश्रण अजिबात पातळ होताना आपल्याला हे घट्टच पाहिजे। आता तुम्ही बघू शकता मी कसं मळते ते। तर आपल्याला हे पीठ एवढंच घट्ट पाहिजे। आता हे पीठ 10 ते 15 मिनिटांसाठी असंच मी झाकून ठेवणार आहे, जेणेकरून हे व्यवस्थित भिजलं पाहिजे। आता 10 मिनिटांनंतर बघूया। आता आपण याच्या शंकरपाळ्या बनवायला घेऊया, पण त्या अगोदर परत थोडंसं याला मळून घ्यायला पाहिजे। आता याचा एक गोळा घ्यायचा, जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा घ्यायचा। पोळपाटावर लाटत असाल तर लहान घ्या, पाटावर लाटत असाल तर थोडासा मोठा घ्या, पण जसं मी त्याला घेतलं दाबून दाबून अगदी तसंच घ्यायचं, नाहीतर तो जरा जरा फुटल्यासारखा दिसतो।
आता याला आपण लाटणीने लाटून घ्यायचं. याला पीठ वगैरे लावायची काही गरज नाही, पण आपल्याला हे थोडंसं जाडसरच लाटायचं आहे. आता तुम्हाला फुटल्यासारखं दिसतंय, तर ते यासाठी की याच्यात तूप जरासं जास्त झालं आहे. जास्त म्हणजे ते परफेक्टच आहे. ते यासाठी की आपल्याला शंकरपाळीला लेयर यायला पाहिजेत यासाठी. तर पिठालाही अगोदरच लेयर दिसत आहेत. त्यानंतर साईडच्या कडा काढून टाकायच्या आणि आपण जसा शंकरपाळीला शेप देतो चौकोनी तसा द्यायचा. तर हे थोडंसं क्रॉस असं दिसते, कारण लाटतानाच क्रॉस झालं होतं, त्याच्यामुळे मी देखील कापताना थोडंसं क्रॉस कापून घेते जेणेकरून ते सेम दिसेल. शंकरपाळी काही सेम आकारामध्ये यायला पाहिजे असं नाही, तर लहान बारीक किंवा थोडासा आकार वेडावाकडा झाला तरी चालू शकतो, तेवढंसं काही वाटत नाही. तर एवढ्या जाडीचं मी कापून घेतलं आहे. तर शंकरपाळी कट करताना आपल्याला चाकूच वापरायचा आहे किंवा पिझ्झा कटरचा वापर केला तरी चालेल, पण करंजीसाठी आपण जे चिरणं वापरतो कट करण्यासाठी त्याचा वापर करायचा नाही. त्याचा वापर का करायचा नाही तर ते तुम्हाला मी पुढे सांगते. तर आता आपण शंकरपाळी तळून घेऊया. लक्षात ठेवा, शंकरपाळी तळण्यासाठी आपल्याला तेल जास्त गरम नको आणि तेल गरम करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवावी लागेल. आता तुम्ही बघू शकता, मी तेलामध्ये थोडंसं पीठ टाकलं, ते लगेचच वरती येताने थोडंसं बुडबुडे खाऊन वरती आलं की मग आपलं तेल रेडी असं समजायचं. तर आता मी शंकरपाळ्या सोडून घेते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे शंकरपाळी सोडताना भरपूर सोडायच्या नाहीत, तर थोड्याच सोडायच्या आहेत, जेणेकरून त्या व्यवस्थित फ्राय झाल्या पाहिजेत. थोड्याच शंकरपाळ्या सोडल्या तर त्यांना साईडने ज्या लेयर येतात त्या पण व्यवस्थित येतात. मक्याचा चिवडा कसा, जर तो थोडा थोडा टाकला तर व्यवस्थित तळून येतो आणि फुलला जातो, पण तो जर भरपूर टाकला तर तो गच्च होतो आणि व्यवस्थित तळला देखील जात नाही, चिवट लागतो. तसंच शंकरपाळ्यांचं आहे. तर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शंकरपाळी टाकल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट हिला आपण अजिबात झारा लावायचा नाही, मंद आचेवरतीच ठेवायचं आणि 1.5 मिनिटानंतर आपण हळूहळू यांना हलवत भाजून तळून घ्यायचं. तर शंकरपाळी करेपर्यंत शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवावी लागेल. तर बघू शकता किती छान रंग आलेला आहे. तर आपल्याला यांना थोडासा ब्राऊन रंग यायला पाहिजे, म्हणजे असा बदामी कलरवरती आपल्याला हे तळून घ्यायला पाहिजे. तर कढईमध्ये अजून थोड्या शंकरपाळ्या म्हणजे 4-5 शंकरपाळ्या एक्स्ट्रा टाकल्या असत्या तरी त्या देखील व्यवस्थित तळून आल्या असत्या. तर बघू शकता किती छान शंकरपाळ्या दिसतात. यांना आता मी काढून घेते. तर एक टिश्यू पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती यांना घालायचं. टिश्यू पेपर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पाहिजेच असं काही नाही. कोणताही व्हाईट पेपर असेल तरी चालेल, पण टिश्यू पेपर हे ऑइल सोक करतं. तुम्ही हे ताटामध्ये देखील काढू शकता, पण त्यांना ऑइल भरपूर लागलेलं राहतं. तर आता ही दुसरी बॅच आहे, तर ती देखील मी सेम पद्धतीने तळून घेणार आहे. तर बघू शकता किती मस्त अशा शंकरपाळ्या दिसत आहेत आणि यांना लेयर देखील सुटलेल्या आहेत. तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की तुम्ही इथे चिरण्याचा वापर करू नका. तर ते यासाठी की ज्यावेळी आपण चिरण्याने कापतो त्यावेळी साईडच्या ज्या कडा असतात त्या दाबल्या जातात आणि शंकरपाळी असते ती मधोमधच आपली फुगते, साईडने फुगत नाही. आणि ज्यावेळी चाकूने किंवा पिझ्झा कटरने आपण कट करतो तेव्हा साईडच्या ज्या कडा असतात त्या एकमेकांवरती दाबल्या जात नाही. याच्यामुळे शंकरपाळी चारही साईडने व्यवस्थित फुगते आणि त्याला लेअर आल्यासारखं दिसतं. तर लेअर येण्यासाठी ही एक खास टिप्स आहे. तर मी अजून थोडेसे जाड केले असते तर अजून लेअर आल्या असत्या, पण मला जास्त जाड नको होते त्याच्यामुळे मी थोडेसे कमी जाडीचेच ठेवलेले आहे. तर बघू शकता एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी झालेली आहे. तर मगाशी मी तुम्हाला एक शंकरपाळी हातावरती चुरून देखील दाखवली, तर ती एकदम इझिली चुरली गेली. ज्यावेळी मी तिला हातावरती चुरलं त्यावेळी वास किती मस्त येत होता काय सांगू. रेसिपी तर करून झालेली आहे. तर आता आपलं रोजचं वाक्य बोलूया. जर तुम्हाला आजची माझी ही फराळाची रेसिपी खरंच मनापासून आवडली असेल आणि मी सांगितलेल्या टिप्स देखील आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. माझ्या चॅनलवरती तुमची फर्स्ट टाईम व्हिजिट असेल तर सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये. म्हणजे आता सध्याला आपण फराळांमध्येच भेटणार आहोत.
तर तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय.